ते भावा असते. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मध भेटलेलं आहे. ओरिजिनल देसी मध ही बघा, बोटाला पण लागली, हाताला पण लागली बघा. तर बघू शकता मध प्युअर मध प्युअर हे बघा. काय बोलशील, तोंडाला पाणी सुटलं. आमच्या इथं अशा प्रकारे मध भेटते. कोकणातील मजा मस्त खाऊन घेऊया. इकडं खायची सुरुवात केली, नाही तर काय लासपाट भेटणार नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक आपल्या पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपला वेगळाच टॉपिक असणार आहे. तर मित्रांनो, आज आलोत आपण मधमाशाचा पोला काढण्यासाठी. तर बघितला तर आपल्यासोबत आहे अजित भोईर, आशिष आणि चिन्मय भोईर पण आला आहे. तर बघू शकता हा आहे मधीचा पोला, तो काढण्यासाठी आलोत आपण. तर मधीचा पोला काढणारा अजित भाऊ. तर भावा काढशील ना बरोबर? पोला काढू शकतो, कारण की आता 2 वर्ष काढलेत नाही, 1.5 वर्ष त्याच्यामुळे तरी आता प्रयत्न आपण काढणार तर 100%. तर बघू शकता मित्रांनो, त्याने पॅकिंग म्हणून काय काय आणले. हँगलोज लावलेत मस्त की, आणि हेल्मेट सुद्धा आणले त्याने येताना. हां, चेहरा डॅमेज केला तर लफडा होईल, लग्न व्हायचं त्याचं अजून, त्याच्यामुळे प्रॉब्लेम नको. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा भाऊ आज मधमाशांचा पोला काढतो बघा. पॅकिंग बिकिंग मस्त केलेलं आहे. आशिष भाऊस काय बोलशील? आशिषचा घर इथे समोरच चालू आहे, नवीन भाऊस मस्त घर बांधतोय. तर आशिष भाऊ बोलला माशा चावले तर मी इथनं पहिलं तर बघितलं तर आशिष भावाचा या साईडला काम चालू आहे घराचा. तर भावाला दिसला इथे मधीचा पोला, तर बोलते मस्तपैकी गोड गोड गोला. हां, गोड बोलते मधमाशींचा पोला खावा आपण. तर बघूया, अजित भाऊ चढतोय आता. आलो खांदा द्यायला लागेल, सपोर्ट द्यायला लागेल जरासा. चिन्मय जा. बघू शकता बॉडी बिल्डर चिन्मय भोईर सध्या अजित भोईरला कांद्यावर घेते. तसं बोलला तर त्याला भरपूर अंदाज आहे या गोष्टीचा. बरेच त्याने असे मैदानं गाजवले 2 पाड्या गावातले. रायगड श्री झाला असता, थोडक्यात वाचला. तर बघूया कसा आहे खतरो की खिलाडी. बघा हेल्मेट घालून कधी झाडावर कोण चढला असेल का, तुम्ही सांगू शकता, आपल्याला कमेंटमध्ये सांगा. हां, इथं दगड पण बघा किती. तर बघू शकता आमच्या गावात धोनपाडा गाव माझं. अतिशय तर हुशार माणूस. बघितलं तर दगड बघा किती आहेत. दगडांची काय कमी नाही, आणि जिथे अजित भाऊ चढलाय तिथे दगड बघा. अतिशय हुशार माणूस, पोयता खाली तर बघितलं तर आपण नेहमी व्हिडिओमध्ये बघतो काही लोक आग लावून असा पोला काढतात, म्हणजे माशा बाजूला काढतात. पण आपण तसं नाही, डायरेक्ट पोला काढणार. अजित भाऊ बघा डेअरिंग बाज माणूस आहे. बघितलं तर 2-3 वर्षापूर्वी त्यांनी पोला काढलेला. हां, पण तेव्हा जरा त्याला फोडला होता, पण त्यांनी पैज लावली होती, पण भावाने काढला तो पोला. बघूया आज पण तसाच जल्लोष, तोच ठाट अजित भोईर याचा. कमरेला चावी लावली मस्त की त्याने, आणि चाललाय. बघितला तर पोला काय एवढा मोठा नाही, कालबीचा पोला आहे हा. हा बघा, हा आहे तो पोला. हा बघा, ही तोड हो फांदी, ही तोड फांदी वरती. अरे काय झोप तिथं. तर आपण जरा पलीकडच्या बाजूला जाऊ, व्हिडिओ आपल्याला जरा चांगले आले पाहिजे. बघू शकता पूर्ण ब्लॅक अँड व्हाईट झाले व्हिडिओ, म्हणजे असं वाटतं जुन्या काळातला पिक्चर आहे हा. तर हा आहे हा इकडे पोला, आणि इकडे आपला अजित भाऊ चढला आहे. तर अजित भाऊच बोलते काय, आपण धुरी वगैरे नाही काढायची, डायरेक्ट फांदी तोडू. पण जरा रिस्की काम आहे, कारण फांदीवर फटका मारताना मधमाशा उठू शकतात. तर बघू शकता मधमाशा उठलेल्या आहेत, आणि मला पण जरा तयार राहायला लागेल पालाला. चावल्या तर शाप काम काढतील. तर बघा सगळा पोला उठवलेला आहे, उठलेला आहे. हा बघा चाललाय, घालते झोरे. मला असं वाटतंय अजित चुकीच्या बाजूला उपटी टाकते. पहिली त्याने नको ती फांदी तोडली, बरोबर काय. तर बघू शकता फांदी तोडले, माय मिस्टेक. मला वाटलं इकडं
चुकीची फांदी तोडते का अजित. बघू शकता व्हिडिओ छोटीशीच आहे मित्रांनो, पण पोला आपला आता येणार आहे जवळ. सावकाशपणे काढ भावा, नाही तर फांदीला अडकला तर पोला पडल. असते असते बघा, खतरो कोई खिलाडी. तो बघा काढला, पोला आलाय जवळ, अजित भावाच्या हाताजवळ आलाय. तर मला असं वाटतं 3-4 वर्षापूर्वी मी पण खाला होता पोला, तिथपासून काय नाही. आता काय एवढा येणार राहिला. लग्नाच्या आधी भरपूर येड होता, कुठे एक धावायचा. आता जरा कमी झालं. तेव्हा जाम येड होता. नाही चिन्नूला बराच अंदाज आहे. चिन्मय माझा जिगरी दोस्त होता. चिन्मय असते तर बघितला तर पोला आपला आलाय मस्त की जवळ. मस्त मधीने भरलेला आहे आणि मध पण हे बघा. चिन्मयने जरा चाटलेला आहे जरा, हे बघा कडक असते भावा असते. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मध भेटलेलं आहे. आणि ती फांदी पण काय सोडू नको, त्याच्या तिथं वरती असतं पोला. बघा मध तो बघा जिबल्या चाटायला लागला चिन्मय. तो फांदा हे बघ, मी बघू शकता मध ओरिजिनल देसी मध. ही बघा बोटाला पण लागली, हाताला पण लागली. हे बघा तर बघू शकता मध प्युअर मध प्युअर. हे बघा काय बोलशे, तोंडाला पाणी सुटलं आहे. हा हा इकडे चिन्मयने बोटा चाटायची सुरुवात केली आणि अजितने बघा घरून संसारी कप आणलाय एकदम. आता संसाराला लागेल ना तो. लग्न करायचं आहे. असले तर कॉन्टॅक्ट करा, कोणा ओळखीचे असले तर. अजित भोईरला लग्न करायचं आहे यावर्षी. तर चला जाऊ आपण आशिष भावाच्या घराजवळ आणि बघू आपल्याला किती मध भेटलेली आहे. ती पोला काय एवढा मोठा नव्हता, पण बऱ्यापैकी मध आहे. चला जाऊ आशिष भावाच्या घराजवळ. बघू शकता मध मस्त आहे की. हो मस्त मस्त आहे बघ, कडक एकदम. तर बघा आमच्या इथं अशा प्रकारे मध भेटते. कोकणातील मजा. आशिष भावाचा घराचा काम चालू आहे. मस्त चिरांच्या विटेचा जांबा वीट मस्त खाऊन घेऊया. इकडं खायची सुरुवात केली, नाही तर काय लासपाट भेटणार नाही. चिन्मय आहे इकडं. चिन्मय असताना काय कोणाला खादीला भेटणार नाही. खाऊन घेतोय जराशी. बघूया कशा प्रकारे चिन्मय चव आहे सांग. एक नंबर. बघूया स्वर्ग स्वर्ग बोलतात ना गावाकडचं. बघूया जरा. हे स्वर्ग. थोडीशी घेतली. असेल जपून ठेव काका. पहिलं घ्या नंतर या थोडा. कडक अशीच दादा काढ. अप्रतिम अशीच चव. आशिष भाऊ बोल जरा काय. खाऊन घेऊ दे रे. भेटले मला पण खाऊन घे दे. पहिलं घ्या ना, संपलं इथं रावण सगळं. जुरलून जुरलून. आमच्या आकाला ते जरा नेतो घ्या आकाला. तर मित्रांनो बघता बघता 2 मिनिटाच्या आत याही राडा घातला आणि तवडा मधीचा पोला उठवला. थोडासा राहिलाय तो आता चिन्मय खाते. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तू काही कमेंट करू नका. हां फालतू काय कमेंट करू नका. चिन्मय भोरची अशी अपेक्षा आहे. हां तर चला बाय बाय.